महाराष्ट्र शासनाने राज्याचे सर्व शेतकऱ्यांना कर्जाचे ओझ्यापासून दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर कर्जमाफी योजना आपले राज्यासाठी आणि जिल्ह्यासाठी घोषित केली आहे आणि याचाच भाग म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1,00,000+ शेतकरी लोकांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण करून घेतलेलं आहे। मी सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती करणार आहे की त्यांनी या योजनेचे लाभ घेण्यासाठी त्यांचे जवळच्या जे CSC किंवा ज्या ठिकाणी बँक्स उपलब्ध असतील त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या आधार प्रमाणीकरण करून घेणे गरजेचे राहील। तसेच या योजनेचे लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक ID तयार करून घेणे पण गरजेचे राहील। तर असे जे आपले जिल्ह्याचे सर्व लाभार्थी आहेत त्यांनी जवळचे केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे आणि त्याच्यासोबत त्याची पावती पण घेणे त्यांना बंधनकारक राहील। आणि या योजनेचे सर्व लाभार्थ्यांना किती कर्ज माफीचे लाभ भेटणार आहे त्याची यादी सर्व बँक गाव पातळीवर ग्रामपंचायतच्या ठिकाणी सुद्धा आम्ही पब्लिश करतो आहे। तसेच पोर्टलवर सुद्धा याची माहिती उपलब्ध आहे। कोणतेही लाभार्थ्यांची जर या रकमेबाबत तफावत असेल तर पोर्टलवर दिलेली जी संख्या असेल ती ग्राह्य धरली जाणार आहे आणि जर रक्कमबाबत कोणते डिस्प्यूट किंवा काही तक्रार असेल तर आपण ऑनलाईन पोर्टलवर त्याची तक्रार नोंदवू शकतात आणि जिल्हा पातळीवरची जी तक्रार निवारण समिती आहे त्याच्यामध्ये त्या प्रकरणाबद्दल निर्णय घेतला जाईल। आणि सर्वचे सर्व शेतकरी बांधवांना मी रिक्वेस्ट करणार आहे की त्यांनी लवकरात लवकर जाऊन त्यांची हे दोन्ही ॲक्टिव्हिटीज पूर्ण करून घ्यायची आहे। म्हणून आपण 31 मार्च 2026 पर्यंत ज्या ज्या शेतकरी लोकांवर कर्ज आहे त्या सर्व लोकांना आपण त्याच्यानंतर कर्ज बेबाकीच्या प्रमाणपत्र सर्व शेतकरी लोकांना देणार आहोत। मेडिकल ॲडमिशन